करतो? काय करतो सोना? काय करतो? खेळतो. लेसच्या बद्दलचं काढलं ना तू? हं? का बरं काढलं? कशाला खेळायचं? मी ना आज पहिल्यांदा शेंगदाण्याची चिक्की करणार होते, त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाणे चिरून त्याचे टरफलं सालून घेतले आणि सगळे पाकडून घेतले. त्याच्यानंतर मग 2 वाट्या शेंगदाणे मला पाहिजे तेवढेच मी मिक्सरमध्ये बारीक करायला घेतले होते. मला फक्त 2च वाट्या करून बघायची होती. मी पहिल्यांदाच करत होते, त्याच्यामुळे एवढा काही अंदाज नव्हता. तर मग शेंगदाणे असे थोडेसे आबडधोबड अर्धे सगळे करून घेतले. तर हे आपले शेंगदाण्याचे आता तयार झालेले आहे आणि कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं 1 चमचाभर आणि त्याच्यामध्ये गूळ टाकला. तर आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा होता, तर त्याच्यामुळं मी गूळ टाकलेला होता. गुळाचा पाक एकच तारी करायचा होता आपल्याला, जास्त कडक नव्हता करायचा. सगळा गुळाचा पाक मी असा छानपैकी करून घेतला आणि सगळा पाक आपला आता तयार झालेला होता. तर इथं मस्त 1 तारी पाक आपला तयार झालेला होता. पण नंतर चेक करून घेतलं की आपला पाक तयार झालेला आहे की नाही म्हणून बघून घेतलं, तर इथं आपला पाक तयार झालेला होता. तर जे शेंगदाणे बारीक केलेले होते ना, ते मी कढईमध्ये टाकून घेतले आणि पाक गरम होता त्याच्यामुळं पटकन मिक्स करून घ्यायचं होतं त्याच्यामध्ये. तर मी अशीच एक रेसिपी बघितली होती, मला खूप दिवसाची इच्छा होती की शेंगदाण्याची चिक्की करायची, तर मी आज केली. तर हे बघा, तर इथं मस्तपैकी आपलं आता मिश्रण सगळं एकत्र एकजीव झालेलं आहे आणि इथं मी ताटाला तूप लावून घेतलेलं होतं. शेंगदाण्याची चिक्की त्या ताटामध्ये काढत होते. माझ्याकडं पेपर नव्हता म्हणून मी ताटाला तूप लावून घेतलेलं होतं. ते इथं सगळं शेंगदाणा मी चिक्की ताटामध्ये काढून घेतली आणि हातानेच अशी पसरून घेतली. मस्त छानपैकी एकसपाट करून घेतली. तर इथं मला एवढं काही जमलेलं नव्हतं, पहिल्यांदाच बनवलेली होती, त्याच्यामुळे एवढी काही आयडिया नव्हती. मी अजूनपर्यंत शेंगदाण्याची चिक्कीच करून बघितलेली नव्हती आणि इथं सुरीने थोडेसे काप करत होते, पण थोडीशी अजून ती ओलसट होती ना. आणि गूळ मी थोडासा कमीच टाकलेला होता, कारण की गोड जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे थोडा गूळ कमी टाकलेला होता आणि शेंगदाणे भरपूर टाकलेले होते. इथं मस्तपैकी आपली चिक्की तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला मस्त शेंगदाण्याची चिक्की? पहिल्यांदाच केली. जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि शेंगदाण्याची चिक्की झाल्यानंतर मी माझ्या ब्लाऊजकडे आले, तर एका कस्टमरचे ब्लाऊज मला द्यायचे होते आणि ते सगळे कंप्लीट झालेले होते. जवळजवळ 8 ब्लाऊज होते आणि ते कस्टमरचे पूर्ण ब्लाऊज रेडी झालेले होते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.